गुड मॉर्निंग. आज आपण तृतीय वर्ष वाणिज्य या वर्गाच्या निर्यात विपणन या विषयातील परकीय बाजारपेठ निवडीवर परिणाम करणारे घटक अभ्यासणार आहोत. निर्यात विपणनामध्ये लक्ष्य बाजारपेठेची निवड करताना निर्यातदाराला वेगवेगळे घटक विचारामध्ये घ्यावे लागत असतात. कारण बाजारपेठ निवड जर योग्य झाली नाही तर कदाचित योग्य असा ग्राहक मिळणार नाही किंवा आपला माल जो आहे तो संबंधित बाजारपेठेमध्ये त्या निर्यातदाराला विकता येणार नाही. त्यामुळे बाजारपेठ निवडीवर परिणाम करणारे घटक जे आहेत ते निर्यातदाराच्या दृष्टिकोनातून आणि निर्यातीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतात. असे काही घटक आहेत की जे परकीय बाजारपेठ निवडीवरती परिणाम करत असतात. त्यामध्ये सर्वात सुरुवातीला पहिला भाग येतो तो म्हणजे स्पर्धा. आज आपण पाहतो जागतिकीकरणामुळे स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे किंवा जागतिक बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर गळे कापूस स्पर्धा निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. निर्यातदारानं ज्या बाजारपेठेमध्ये स्पर्धेची तीव्रता कमी आहे अशाच बाजारपेठेची निवड निर्यातीसाठी करणं गरजेचं असतं. कारण ज्या बाजारपेठेमध्ये गळे कापूस स्पर्धा आहे ती बाजारपेठ नक्कीच त्या ठिकाणी जास्तीत जास्त मालाची विक्री करू शकणार नाही किंवा त्यातून जास्त नफासुद्धा मिळणार नाही. तसेच ग्राहकांना सुद्धा योग्य न्याय देता येणार नाही. त्यामुळं स्पर्धा हा घटकसुद्धा परकीय बाजारपेठ निवडीवरती परिणाम करत असतो. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे ग्राहक. निर्यातदार जे आहेत ते परकीय बाजारपेठेमध्ये ग्राहकाचे स्वरूप कसे आहे याचाही विचार करत असतात. कारण काही विशिष्ट बाजारपेठांमध्ये विशेष करून विकसनशील देशांच्या ज्या काही बाजारपेठा आहेत त्या बाजारपेठांमध्ये ग्राहक किमतीच्या बाबतीमध्ये अतिशय आग्रही असतात किंवा अविकसित देशांच्या बाजारपेठांच्या बाबतीमध्ये सुद्धा ग्राहक जे आहेत ते किमतीच्या बाबतीमध्ये अतिशय आग्रही असतात. तर विकसित देशांचा जर आपण विचार केला तर विकसित देशांमधील ग्राहक जे आहेत ते किंमत आग्रही नसतात. त्यांना फक्त गुणवत्ता हवी असते. जास्तीत जास्त किंमत देऊन ते चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू खरेदी करण्याच्या पाठीमागे असतात. परंतु अविकसित किंवा विकसनशील देशांचा जर आपण विचार केला तर कमी किमतीमध्ये जास्त गुणवत्तेच्या वस्तू ज्या आहेत त्या अविकसित देशातील ग्राहकांना हव्या असतात किंवा विकसनशील देशातील ग्राहकांना त्या हव्या असतात. त्यामुळे बाजारपेठेची निवड करत असताना निर्यातदारांकडे काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते किंवा निर्यातदाराला काही गोष्टी लक्षात घ्यावे लागतात. त्यामध्ये महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे कमी किमतीच्या वस्तूची विकसनशील देशामध्ये विक्री केली पाहिजे आणि महागड्या ज्या वस्तू असतील त्यांची विक्री जी आहे ती विकसित देशांमध्ये केली पाहिजे. म्हणजेच परकीय बाजारपेठ निवडत असताना आपल्याकडे असणारा जो काही माल असेल त्या मालामध्ये कमी किंमत आणि जास्त किंमत अशा प्रकारचे जर माल असतील तर नक्कीच हा विचार निर्यातदारानं या ठिकाणी करणं गरजेचं असतं. कारण ग्राहक जे आहेत ते विशेष करून परकीय बाजारपेठ निवडीवरती परिणाम करत असतात. तिसरा महत्त्वाचा भाग जो आहे तो आयात निर्बंध. आयातदाराच्या देशाचं धोरण जे आहे ते निर्यातदाराच्या दृष्टिकोनातून अनुकूल असणं गरजेचं असतं. आयातीवर निर्बंध त्या देशामध्ये आहेत काय किंवा जकातीची पूर्तता आणि निर्बंधाचे स्वरूप कशा स्वरूपाचे आहे ते जर जाचक स्वरूपाचे असेल किंवा क्लिष्ट स्वरूपाचे जर असेल तर अशा देशांची निवड त्या ठिकाणी बाजारपेठ म्हणून निर्यातदारानं करू नये. सर्वसाधारण जर निर्बंध असतील किंवा जकातीचे आहेत त्याचं स्वरूप जर त्या ठिकाणी सर्वसामान्य जर असेल तर अशा देशाची निवड परकीय बाजारपेठ म्हणून निर्यातदारानं करण्यास हरकत नसते. परंतु या गोष्टींची तपासणी मात्र सुरुवातीला निर्यातदारानं करणं गरजेचं आहे. थोडक्यात जर सांगायचं झालं तर आयात निर्बंध नसणारा देश व ज्या देशात जकातीची औपचारिकता लगेच पूर्ण करता येते असाच देश परकीय बाजारपेठ म्हणून निर्यातदारांनी निवडणं गरजेचं असतं. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक जो आहे तो येतो तो म्हणजे बाजारपेठांचा असणारा आकार.
बाजारपेठांचा आकारसुद्धा परकीय बाजारपेठ निवडीवरती परिणाम करत असतो. कारण बाजारपेठ निवडीतील हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. बाजारपेठेच्या आकारमानावरती मागणी अवलंबून असते आणि सध्याची आणि भविष्यातील मागणी मोठ्या प्रमाणावर असणारे काही देश आज आपण जगामध्ये पाहतो. उदाहरणार्थ ब्राझील, रशिया, भारत, चीन असे देश जे आहेत त्या देशांना भविष्यामध्ये त्या ठिकाणी मार्केट म्हणून जास्त मागणी येणार आहे किंवा त्यांच्या बाजारपेठा ज्या आहेत त्यांचा आकार त्या ठिकाणी मोठा आहे आणि या देशांमध्ये भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी वाढणार असल्यामुळे निर्यातदारानं अशा मोठ्या आकाराच्या बाजारपेठा असणाऱ्या देशांची निवड जर परकीय बाजारपेठ म्हणून जर केली तर निश्चितपणे जास्तीत जास्त माल जास्तीत जास्त नफ्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी विकणं शक्य होईल आणि ग्राहकांच्या सुद्धा आवडीनिवडीच्या आहेत त्या मोठ्या बाजारपेठेमध्ये सुद्धा काय करता येतील, पूर्ण करता येतील. त्यामुळे परकीय बाजारपेठ निवडत असताना ग्राहकानं बाजारपेठेचा आकार कसा आहे याचाही विचार करणं गरजेचं असतं. त्यानंतर 5वा घटक येतो तो म्हणजे वितरणाचं जाळं. वितरण जाळे म्हणजे काय? उत्पादकापासून उपभोक्त्यापर्यंत वस्तू ज्या आहेत त्या पोहोचवत असताना त्यामध्ये काही महत्त्वाचे मध्यस्थ असतात, अभिकर्ते असतात, एजन्सीज असतात किंवा इतर काही संस्था असतात. यांना आपण काय म्हणतो? वितरणाच्या जाळ्यातील हे महत्त्वाचे घटक असे या ठिकाणी म्हणत असतो. आणि या ज्या गोष्टी आहेत यांना वितरणामध्ये मदतीसाठी वाहतूक व्यवस्था आली, बँक सुविधा आली, विमा सेवा आली, भांडारगृह आलं, या सेवांचा सुद्धा त्यामध्ये काय होतो, समावेश होत असतो. ज्या देशामध्ये वितरणाचं जाळं प्रभावी असतं अशा देशामध्ये निर्यातदारांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही किंवा निर्यातदाराची जबाबदारी जी आहे ती आपोआपच कमी होत असते आणि म्हणून अशा देशाची निवड जी आहे ती निर्यातदाराने त्या ठिकाणी करायची असते किंवा विशेष करून निर्यातदार अशा देशांची निवड परकीय बाजारपेठ म्हणून करत असतात. परंतु ज्या देशामध्ये वाहतूक व्यवस्था, बँकिंगच्या सुविधा किंवा विम्याच्या सुविधा असतील, काही मध्यस्थ असतील, अभिकर्ते असतील, काही एजन्सीज असतील, यांचा जर अभाव असेल तर अशा देशामध्ये कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी माल निर्यात करू नये. विशेष करून त्या देशाकडे परकीय बाजारपेठ म्हणून त्या ठिकाणी पाहू नये किंवा त्याची निवड त्या ठिकाणी करू नये. कारण जबाबदारी जी आहे ती त्या ठिकाणी वाढत असते. त्यामुळं साधारणतः निर्यातदाराची जबाबदारी कमी होईल आणि निर्यातदाराला जास्तीत जास्त त्या ठिकाणी त्या बाजारपेठेमध्ये वाव मिळेल असाही विचार निर्यातदारानं करणं गरजेचं आहे. परकीय बाजारपेठेवर निवड करणाऱ्या परिणामांमध्ये विक्रेतर सेवांची सुविधा हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी कार्यरत आहे किंवा हा महत्त्वाचा एक घटक त्या ठिकाणी परिणाम करत असतो. दीर्घकाळ टिकणाऱ्या ज्या काही वस्तू असतील, कार्यालयीन उपकरणं असतील, मशिनरी असतील इत्यादी प्रभावी वस्तू ज्या असतात त्या वस्तूंना सेवांची गरज असते. म्हणजेच वस्तू विकल्यानंतर सुद्धा विक्रेत्यानं त्या संबंधीच्या सेवा विक्रीनंतर पुरवायच्या असतात किंवा पुरवणं गरजेचं असतं. इतर वस्तूंच्या बाबतीमध्ये तसं होत नाही. ग्राहक काय करतात, विक्रेत्याकडून वस्तू खरेदी करतात आणि खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे दिल्यानंतर त्याचे मालक होतात त्या वस्तूचा, त्या ग्राहकाचा आणि विक्रेत्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध त्या ठिकाणी राहत नाही. परंतु दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तू असतील किंवा मशिनरीज असतील, काही कार्यालयीन उपकरणं असतील, अशा प्रभावी वस्तूंना मात्र त्याची गरज असते. कारण वापरामध्ये अनेक अडचणी त्या ठिकाणी नंतर येऊ शकतात. बाजारपेठेमध्ये स्पर्धक जे आहेत ते विक्रेतर सेवा जर चांगल्या प्रकारे जर देत असतील तर निर्यातदाराला सुद्धा परकीय बाजारपेठेमध्ये आपल्या ज्या काही विक्रेतर सेवा आहेत त्या पुरवण्यासाठीची जी काही क्षमता असेल ती ठेवणं गरजेचं असतं. म्हणजेच त्यासाठी तज्ज्ञ किंवा अनुभवी कर्मचाऱ्यांची नेमणूक करणं गरजेचं असतं. आणि ज्या बाजारपेठेमध्ये अशा सेवा पुरवणारी यंत्रणा उपलब्ध असते अशाच बाजारपेठेची निवड निर्यातदारानं करावी. हाही एक त्या पाठीमागचा महत्त्वाचा भाग आपल्याला सांगता येईल. ज्या देशामध्ये विक्रेतर सेवा पुरवण्यासाठी तज्ज्ञ किंवा अनुभवी व्यक्तींची नेमणूक करता येणार नाही किंवा त्या उपलब्ध असणार नाहीत
किंवा ज्या देशामध्ये असे सेवा पुरवणारी यंत्रणा उपलब्ध नाही अशा देशांची निवड निर्यातदारानं करू नये किंवा निर्यातदार अशा देशांची निवड परकीय बाजारपेठ म्हणून करत नाहीत. त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी परकीय बाजारपेठ निवडीवरती परिणाम करणारा आहे तो म्हणजे अग्रक्रमाची वागणूक. अनेक देशांमध्ये विशिष्ट देशाच्या वस्तूंना काय केलं जातं, प्राधान्य दिलं जात असतं. उदाहरणार्थ समजा भारतानं आसियान देशांबरोबर जर मुक्त करार केलेला असेल किंवा तो केलेलाच आहे, जानेवारी 2010 पासून हा व्यापार चालू झालेला आहे. साऊथ कोरियाशी सुद्धा असाच करार भारतानं केलेला आहे. G7 मधील अनेक जे काही देश आहेत त्या देशांशी सुद्धा भारतानं काय केलेलं आहे, सर्वसाधारण पसंतीदर्शक करार केलेला आहे आणि या करारामुळं भारताला अग्रक्रमाची वागणूक मिळते. म्हणजेच भारतीय व्यावसायिक जे असतील त्यांना चांगल्या प्रकारची वागणूक या ठिकाणी मिळते. जकात जी आहे ती मुक्त केली जाते किंवा कमी जकातीमध्ये सुद्धा भारताला अशा देशांबरोबर व्यापार करता येतो आणि म्हणून निर्यातदारांनी बाजारपेठ म्हणून अशा देशांची निवड करणं गरजेचं असतं. जे देश आपल्याला अग्रक्रमाची वागणूक देत नाही किंवा ज्यांचे आपल्याशी जास्त व्यापारी संबंध नाहीत आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून तोटा होऊ शकतो, अशा देशांना विशेष करून अग्रक्रम त्या ठिकाणी दिला जात नाही. निर्यातदारांना सुद्धा अशा देशांची निवड बाजारपेठ म्हणून त्या ठिकाणी शक्यतो करू नये. त्यानंतर परकीय बाजारपेठ निवडीवरती परिणाम करणारा पुढचा घटक म्हणजे आर्थिक स्थैर्य. आर्थिक स्थैर्याचा जर आपण विचार केला तर विशेष करून प्रत्येक देशाचं आर्थिक स्थैर्य जे आहे ते चांगल्या पद्धतीचं असावं अशी एक सर्वसाधारण अपेक्षा असते आणि ज्या देशामध्ये आर्थिक स्थैर्य चांगलं आहे किंवा आर्थिक स्थैर्य आहे त्या देशामध्ये परकीय चलन विनिमयाचे दर जे आहेत ते कमी प्रमाणामध्ये बदलत असतात. म्हणजेच परकीय चलन विनिमयाचे दर सारखे बदलत नाहीत, त्यामुळे चलन विनिमयाचे जे काही व्यवहार असतील त्यामध्ये अडचणी जास्त निर्माण होत नाही. तसंच अशा देशांमध्ये निर्यातीचे पैसेसुद्धा काय होतात, लवकर मिळतात आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती अस्थिरता त्या ठिकाणी निर्माण होत नाही. म्हणजेच निर्यातदाराला व्यवहार करण्यासाठी अशा देश जे आहेत ते सुटसुटीत किंवा सुलभ त्या ठिकाणी असतात. परंतु मोठ्या प्रमाणावर जर अस्थिरता असेल तर अशा ठिकाणी मात्र काय होतात, अडचणी निर्माण होत असतात. ज्या देशांचं आर्थिक स्थैर्य नाही अशा देशांची निवड कधीही निर्यातदारानं बाजारपेठ म्हणून करू नये. कारण अशा देशांमध्ये बाजारपेठ म्हणून जर विचार केला किंवा अशा देशांमध्ये माल जर विक्रीसाठी पाठवला तर मालाचे पैसे मिळण्यामध्ये किंवा चलन विनिमयामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात आणि म्हणून आर्थिक स्थैर्य हा सुद्धा परकीय बाजारपेठ निवडत असताना महत्त्वाचा विचारात घ्यावयाचा घटक त्या ठिकाणी मानला जात असतो. त्याचबरोबर पुढचा जो काही भाग आहे तो आहे राजकीय स्थैर्य. राजकीय स्थैर्याचा जर आपण विचार केला तर प्रत्येक देशामध्ये राजकीय स्थिती ही वेगवेगळी असते किंवा प्रत्येक देशामध्ये राजकीय वातावरण जे आहे ते वेगळं असतं. अनेक देशांमध्ये आजही त्या ठिकाणी आपण पाहतो हुकुमशाही त्या ठिकाणी चालू असते, राजेशाही चालू असते, काही ठिकाणी लोकशाही असते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी राजकीय वातावरण जे आहे ते वेगळं आहे. परंतु राजकीय स्थिरता मात्र त्या देशामध्ये असणं गरजेचं आहे. बाजारपेठ म्हणून निर्यातदारानं ज्या देशाची निवड करायची आहे निर्यातदाराला, त्या देशामध्ये राजकीय जर स्थिरता जर असेल तर अशा ठिकाणचं सरकार शक्यतो सारखं बदलत नाही. परिणामी त्या देशाच्या सरकारचे निर्णय बदलत नाहीत. परकीय व्यापाराचं धोरण जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी काय होत नाही, सारखं बदलत नाही. परंतु ज्या देशांमध्ये राजकीय अस्थिरता आहे अशा देशांमध्ये मात्र या अडचणी आपल्याला दिसून येतात. राजकीय अस्थिरतेमुळे सरकार सारखी बदलत असतात आणि सरकार बदलल्यामुळे देशाचे जे काही निर्णय असतात ते सारखे काय होतात, बदलत असतात. एक सरकार किंवा एका पक्षाचं सरकार गेल्यानंतर दुसऱ्या पक्षाचं जेव्हा सरकार येतं
पहिल्या पक्षाचा असणारा जो काही धोरणाचा अजेंडा असेल तो पूर्णपणे त्या ठिकाणी बदलून टाकला जात असतो. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यापारी धोरण जे आहे ते सुद्धा दरवेळेला बदललं जातं. आणि राजकीय स्थैर्य नसल्यामुळं व्यापारसुद्धा त्या ठिकाणी अस्थिर होऊन जातो. आणि यामुळं निर्यातदाराला अनिश्चितता किंवा त्या देशामध्ये काही धोक्यांना काय करावं लागतं, सामोरे जावं लागत असतं. म्हणून निर्यातदारानं ज्या देशामध्ये राजकीय स्थिरता आहे अशाच देशाची निवड परकीय बाजारपेठ म्हणून करणं गरजेचं आहे. अनेक व्यापाऱ्यांची अशी परिस्थिती झालेली आज म्हणण्यापेक्षा इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळते की राजकीय स्थैर्य नसणाऱ्या देशांमध्ये त्या ठिकाणी काही निर्यातदारांनी काय केला, माल पाठवला विक्रीसाठी, परंतु राजकीय स्थैर्य नसल्यामुळं तिथं होणाऱ्या धोरणांचं त्या ठिकाणी किंवा तिथं होणारे धोरणांमधले जे काही बदल आहेत त्याचा फटका या निर्यातदार व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी बसला. आणि असे बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी धोका पोहोचू शकतो. त्यामुळं ज्या देशामध्ये राजकीय स्थिरता आहे असेच देश परकीय बाजारपेठ म्हणून निर्यातदारांनी निवडणं गरजेचं असतं. त्याचबरोबर पुढचा महत्त्वाचा भाग जो आहे तो येतो तो म्हणजे परकीय बाजारपेठ निवडीवर परिणाम करणाऱ्या घटकातला व्यवसाय, समाज किंवा वर्ग. या घटकाचा जर आपण विचार केला, ज्याला आपण इंग्रजीमध्ये बिझनेस कम्युनिटी असं या ठिकाणी म्हणत असतो, विशिष्ट देशांमध्ये भारतीय व्यवसाय वर्गाला चांगला प्रतिसाद मिळतो. उदाहरणार्थ काही असे देश आहेत की जे भारताला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा मानसन्मान देतात. म्हणजेच भारतीय निर्यातदार किंवा भारतीय व्यावसायिक जे आहेत त्यांना चांगला प्रतिसाद देतात. उदाहरणार्थ नायजेरिया, मलेशिया, श्रीलंका, अमेरिका या देशांमध्ये भारतीय व्यवसाय जे आहेत त्या व्यवसायांचा आदर केला जात असतो. भारतीय मालाचा सुद्धा आदर केला जातो. आणि म्हणून निर्यातदारांना अशाच बाजारपेठेची निवड त्या ठिकाणी परकीय बाजारपेठ म्हणून जर केली तर निर्यातदाराला त्याचा नक्कीच फायदा होतो. त्याचबरोबर देशाच्या नावलौकिकामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काय होते, वाढ होत असते. आणि परिणामी निर्यात वृद्धी होण्यासाठी हा एक महत्त्वाचा भाग मानला जात असतो. परंतु असे काही देश आहेत जिथं भारतीय मालाला त्या ठिकाणी स्थान दिलं जात नाही किंवा भारतीय माल जो आहे तिथले ग्राहक नापसंत करत असतात. व्यावसायिकांना चांगला प्रतिसाद या बाबतीमध्ये मिळत नाही. तर अशा देशांची निवड निर्यातदारांनी कधीही परकीय बाजारपेठ म्हणून करू नये किंवा व्यवसायांना मिळणारं जे काही स्थान असेल ते आपल्या परकीय बाजारपेठ निवडीवरती निश्चित प्रमाणे काय करतं, परिणाम करत असतं. त्यामुळं विशेष करून व्यवसाय वर्गाला जो काही किंवा व्यावसायिक लोकांना जे काही स्थान मिळतं, भारतीय मालाला जे काही स्थान मिळतं ते सुद्धा आपण विचारामध्ये घेणं महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर परकीय बाजारपेठ निवडीवरती परिणाम करणारा पुढला घटक म्हणजे अंतर, डिस्टन्स. परकीय बाजारपेठांसाठी निवडलेला जो काही देश असेल त्याचं अंतर किती असावं या बाबतीमध्ये सुद्धा निर्यातीमध्ये त्याचा विचार करणं गरजेचं आहे. बाजारपेठेसाठी निवडत असलेला देश हा जर जास्तीत जास्त लांब अंतरावर जर असेल तर अशा देशामध्ये काही नियमित सेवा किंवा विक्रेतर सेवा ज्या असतील त्या पुरवणं निर्यातदाराला अवघड होत असतं. आणि जर ते अवघड झालं तर एकंदरीत विपणनाची जी काही साखळी असते ती लवकरात लवकर पूर्ण होत नाही किंवा त्यामध्ये अडथळे येत असतात. स्पर्धायुक्त वस्तूला भाडं आणि विमा खर्च जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती करावा लागत असतो. त्यामुळं आपोआपच काय होतं, वस्तूंच्या किमती वाढल्या जात असतात. जेवढं अंतर जास्त तेवढा वाहतूक खर्च जास्त, तेवढाच विम्याची रक्कम जास्त. म्हणजेच आपोआप काय होतं, किमती वाढल्या जातात. आणि किमती जर वाढल्या तर पुन्हा ग्राहक काही वेळेला जास्त किमतीचा माल म्हणून त्या ठिकाणी काय करत नाहीत, पसंत करत नाहीत. किंवा काही देश अशा वेळेला वस्तूंचा जो काही दर्जा आहे, गुणवत्ता आहे त्यामध्ये शंका घेण्यास बऱ्याच वेळेला तयार असतात. म्हणजेच जास्तीत जास्त अंतरामध्ये वाहतूक करत असताना काही वेळेला माल खराब होण्याची शक्यता असते. काही वेळेला नाशवंत स्वरूपाचा जो माल आहे, उदाहरणार्थ भाजीपाला असेल किंवा इतर नाशवंत माल जो आहे तो
जास्त अंतराच्या वाहतुकीमध्ये खराब होण्याची शक्यता असते आणि असा खराब झालेला माल जर त्या देशामध्ये गेला तर तिथले ग्राहक किंवा तिथले व्यापारी जे आहेत ते तो माल काय करत असतात, नाकारत असतात. त्यामुळं ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आपल्याला विचारात घ्यावी लागेल. यासाठी आपण किंवा निर्यातदारांनी लांब अंतरावर असलेल्या देशाची निवड शक्यतो करू नये. कमीत कमी अंतरामध्ये जर बाजारपेठ उपलब्ध झाली तर सेवा देणं त्या ठिकाणी त्यांना शक्य होत असतं किंवा विक्रेतर सेवा ज्या असतील त्याही सेवा त्यांना पुरवणं शक्य होत असतं. परंतु लांब अंतरावरच्या देशामध्ये मात्र काय होतात, अडचणी निर्माण होत असतात किंवा बाजारपेठेमध्ये माल पाठवताना सुद्धा काही वेळेला अडचण येऊ शकते. त्यामुळं अंतर हा सुद्धा घटक परकीय बाजारपेठेच्या निवडीवरती निश्चित प्रमाणे परिणाम करत असतो. त्याचबरोबर पुढचा घटक या ठिकाणी आपण पाहणार निर्यातीस राजकीय विरोध, पॉलिटिकल एम्बार्गो ज्याला आपण म्हणतो. काही देशांमध्ये असे सिस्टीम ठरलेले असते किंवा राजकीय वातावरण त्या पद्धतीचं निर्माण झालेलं असतं की दुसऱ्या देशातील व्यापाऱ्यांना राजकीय परवानगीशिवाय काय करता येत नाही, माल त्या ठिकाणी नेता येत नाही किंवा असा माल त्या देशामध्ये विकता येत नाही. काही देशांमध्ये राजकीय परवानगीशिवाय ठराविक वस्तूंची आयात किंवा निर्यात करता येत नाही आणि अशा देशांची निवड निर्यातदारांनी परकीय बाजारपेठ म्हणून शक्यतो करू नये. कारण यामध्ये जास्तीत जास्त अडचणी निर्माण होतात. परवानगीच जर नसेल तर निर्यातदार जे आहेत ते त्या ठिकाणी माल पाठवू शकत नाही किंवा विकू शकत नाही. पण काही वेळेला परवानगी देत असताना जाचक स्वरूपाच्या अटी त्या ठिकाणी लादल्या जात असतात की ज्या अटी पूर्ण करताना त्या ठिकाणी निर्यातदाराचा जो काही नफा आहे तो कमी होऊ शकतो किंवा त्याला जास्तीत जास्त अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळं शक्यतो ज्या देशांमध्ये आपल्या मालाला त्या ठिकाणी परवानगी नाही किंवा निर्यातीला राजकीय स्वरूपातून त्या ठिकाणी जर विरोध होत असेल तर अशा देशांची कधीही परकीय बाजारपेठ म्हणून या ठिकाणी निवड करू नये. असाही एक भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आपल्या दृष्टिकोनातून सांगता येईल. परकीय बाजारपेठांचा जर आपण विचार केला तर परकीय बाजारपेठामध्ये प्रत्येक देशामध्ये असणारी संस्कृती, प्रत्येक देशामध्ये असणारं राजकीय वातावरण, तिथले असणारे ग्राहक, तिथली असणारी भौगोलिक परिस्थिती या गोष्टीसुद्धा परकीय बाजारपेठ निवडीवरती परिणाम करत असतात. कारण आपण पाहिलं की आपल्याकडं उत्पादित होणारा जो काही माल असेल तो प्रत्येक देशाच्या बाजारपेठेमध्ये किंवा तिथल्या असणाऱ्या भौगोलिक परिस्थितीशी अनुरूप असेलच असं नाही. आणि असा माल जर आपण त्या परकीय बाजारपेठेमध्ये जर विकायला गेलो तर त्या ठिकाणी तो माल विकणं शक्य नाही किंवा तिथला ग्राहक जो आहे तो माल पसंत करणार नाही. हाही त्या पाठीमागे एक महत्त्वाचा भाग मानला जात असतो. म्हणजे त्या देशाची भौगोलिक परिस्थिती कशी आहे याचाही विचार त्या ठिकाणी आपण निर्यातदारानं करणं गरजेचं आहे. किंवा ज्या बाजारपेठेमध्ये माल पाठवायचा आहे तिथली असणारी भौगोलिक परिस्थिती त्याचा विचार करून किंवा त्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे जर माल उत्पादित केला तर त्या मालाला जास्तीत जास्त मागणी त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. हा भौगोलिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा परकीय बाजारपेठ निवडीतला एक घटक त्या ठिकाणी आपल्याला सहज सांगता येईल. त्याचबरोबर चलन विनिमयाचा असणारा जो काही भाग आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. अनेक वेळेला ज्या देशांचं अवमूल्यन झालेलं आहे किंवा ज्या देशांच्या चलनाला जगाच्या बाजारपेठेमध्ये जास्त किंमत नाही, अशा बाजारपेठेमध्ये जर आपण माल पाठवत असू तर त्याचाही फायदा किंवा तोटा काय होईल याचा विचार निर्यातदारानं करणं गरजेचं असतं. अनेक वेळेला निर्यातदार असा विचार करत नाही आणि नंतर काय होतात, अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळं अशा अडचणीसुद्धा निर्माण होता कामा नयेत. आणि परकीय बाजारपेठ जी आहे ती जास्तीत जास्त नफा देणारी, तिथल्या असणाऱ्या ग्राहकांच्या आवडीनिवडी त्या ठिकाणी आपल्याला समजून घेता येतील, विपणन संशोधन चांगल्या पद्धतीनं करता येईल, अशा स्वरूपाच्या जर बाजारपेठा निर्माण झालेल्या आहेतच. परंतु अशा बाजारपेठांची निवड जर आपण परकीय बाजारपेठ म्हणून जर केली तर निश्चितपणानं आपल्या मालाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त मागणी निर्माण होईल. त्यामुळं
बाजारपेठांची निवड करत असताना निर्यातदार जो आहे तो अतिशय सजग राहिला पाहिजे किंवा सदैव तो त्या ठिकाणी चाणाक्ष बुद्धीनं त्यानं काम केलं पाहिजे किंवा या सर्व गोष्टींचा विचार त्यानं करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला परकीय बाजारपेठामध्ये प्रवेश करत असताना आपल्या स्पर्धेमध्ये असणारे जे काही देश आहेत त्या देशांच्या वस्तू त्या ठिकाणी त्या परकीय बाजारपेठेमध्ये येत असतात. त्या परकीय बाजारपेठांमध्ये वस्तू येत असताना अनेक वेळेला आपल्या असणाऱ्या वस्तूची गुणवत्ता आणि स्पर्धकाची असणारी गुणवत्ता याची तुलना त्या ठिकाणी ग्राहक करत असतात आणि या तुलनेमध्ये आपला माल गुणवत्तेच्या किंवा किमतीच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी कमी राहू नये याचाही विचार त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण स्पर्धकांना जर कमी किमतीमध्ये जास्त गुणवत्तेचा माल जर आपल्यापेक्षा जर ग्राहकांना दिला असेल, जाहिरात जर चांगल्या पद्धतीनं जर केलेली असेल, किंबहुना ग्राहकांची मनं जर जिंकलेली असतील तर ग्राहक अशा वस्तू खरेदी करण्यासाठी काय होतात, सरसावत असतात किंवा त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळं निर्यातदारांनी आपण पाठवित असलेला माल, त्या मालाची असणारी गुणवत्ता, त्या मालाच्या असणाऱ्या किमती, इतरांबरोबरच्या किमतींची असणारी तुलना, विक्रीनंतरच्या दिल्या जाणाऱ्या सुविधा या सर्वांचा विचार त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. विक्रीनंतर देण्यात येणाऱ्या सुविधासुद्धा संबंधित जो कोणी निर्यातदार आहे त्याला परवडतात किंवा नाही याचाही विचार करणं गरजेचं असतं निर्यातदारानं. कारण जर जास्तीत जास्त खर्च त्यामध्ये जर होत असेल तर अशा वेळेला माल त्या ठिकाणी किंवा त्या परकीय बाजारपेठेची निवड करणं चुकीचं त्या ठिकाणी मानलं जात असतं. त्यामुळं हा सुद्धा घटक जो आहे तो परकीय बाजारपेठ निवडीवरती काय करतो, परिणाम करत असतो. ठीक आहे, आज आपण परकीय बाजारपेठ निवडीवरती परिणाम करणारे जे काही घटक आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये विशेष करून परकीय बाजारपेठ निवडत असताना स्पर्धा, ग्राहक, आयात निर्बंध, बाजारपेठांचा आकार, वितरणाचं असणारं जाळं ज्याला आपण डिस्ट्रीब्युशन नेटवर्क असं म्हणतो, त्याचबरोबर विक्रेतर सेवा, अग्रक्रमाची असणारी वागणूक किंवा भारतीय निर्यातदारांना वागणूक जी मिळते त्यामध्ये इतर देश जे आहेत ते काय करत असतात, काही देशातील विशिष्ट मालाला त्या ठिकाणी प्रेफरन्स देत असतात, म्हणजेच अग्रक्रम त्या ठिकाणी देत असतात किंवा आपल्या मालाचा ते सन्मान करत असतात. तीही गोष्ट महत्त्वाची असते. त्याचबरोबर त्या संबंधित देशाचं आर्थिक आणि राजकीय स्थैर्य, व्यावसायिकांना मिळणारा प्रतिसाद, अंतर, निर्यातीस असणारा राजकीय विरोध, भौगोलिक असणारं वातावरण, चलन विनिमयामध्ये होणारे जे काही बदल असतील ते बदल, या सर्व गोष्टींचा विचार यामध्ये आपण केलात. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.